सोलापूरच्या प्रख्यात डॉक्टरांचा आत्महत्येनंतर एक सुसाईड नोट, अटक झालेली महिला अधिकारी आणि आता तिच्या वकिलाचा धक्कादायक दावा. ही कहाणी केवळ आत्महत्या नाही तर कदाचित एका दडपलेल्या सत्याचा चेहरा असू शकते. सगळं काही उलट होण्याची शक्यता आहे. नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. सोलापूरचे प्रसिद्ध डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकलं. त्यानंतर पोलीस तपासात एक सुसाईड नोट सापडली आणि मनीषा माने मुसळे या त्याच्या रुग्णालयातील महिला अधिकाऱ्यावर आरोप ठेवण्यात आले आहे. डॉक्टर वळसंकर यांचा मुलगा अश्विन याने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार मनीषाने धमकीचे ईमेल पाठवले होते, ज्यामुळे त्यांचे वडील मानसिक तणावात गेले आणि आत्महत्येस प्रवृत्त झाले. पण आता या प्रकरणाला नवं वळण घेतलं आहे. आरोपी मनीषा माने मुसळे हिचे वकील प्रशांत नवगिरे यांनी काही गंभीर दावे केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार मनीषाकडे वळसंकर कुटुंबातील काही गोपनीय माहिती, मेसेजेस व ऑडिओ क्लिप्स आहेत. या गोष्टी डॉक्टर वळसंकर यांच्या कुटुंबात सुरू असलेल्या आर्थिक व कौटुंबिक वादाशी संबंधित आहेत. वकील नवगिरे यांचा दावा आहे की मनीषा माने मुसळे यांना मुद्दाम गुंतवलं गेलं, जेणेकरून आत्महत्येमागील खरे कारण जागता येईल. डॉक्टर वळसंकर यांना रुग्णालयाच्या आर्थिक व्यवस्थापनातून दूर ठेवलं जात होतं आणि यामुळे त्यांच्यावर मानसिक दडपण होतं, असंही काहींचं म्हणणं आहे. पोलीस तपास सुरू आहे, पण जेव्हा एखाद्या प्रकरणात सतत नवे ट्विस्ट येतात, तेव्हा एकच प्रश्न उभा राहतो, हे खरेच आत्महत्या आहे का? की कोणीतरी ही आत्महत्येचं रूप देऊन काहीतरी लपवत आहे? डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येमागे फक्त धमकीचं कारण होतं की कौटुंबिक भांडण आणि आर्थिक वादही जबाबदार होतं? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये जरूर सांगा.